एक लास्ट क्वेश्चन की इन्शुरन्स वुमेनसाठी इतकं इम्पॉर्टंट आहे का? ऑफकोर्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट लक्षात घ्या की इन्शुरन्स इज अ एक्सपेन्सिव्ह. रिवा, माझ्या ना मनामध्ये खूप एक नेहमी प्रश्न येतो की कॉर्पोरेटमध्ये ना विमेन्स खूप जास्त अर्न करतात, पण ना जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्शुरन्स डिस्कशन येतं तर त्याच्यामध्ये ना त्या नेहमी बॅकसीटवर असतात. तर असं का? म्हणजे सी एक कारण एकदम सोपं आहे. एक तर आहे की विमेन्सना लहानपणापासून हे शिकवलं जातं की तुम्ही अर्न करा, एज्युकेशन घ्या आणि अर्न करा. ठीक आहे. पण हे नाही शिकवलं जात की अरे बाबा ते अर्न केलेले पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे आहेत, त्याचं काय करायचं आहे, ज्याने आपल्याला फायदा होईल किंवा आपण त्या फायनान्शियल फ्रीडम टुवर्ड्स आपण म्हणजे चाल पुढे आपण करू. ते काहीच शिकवलं जात नाही. सो मला असं वाटतं की आत्ता आपण आपले जे यंग जनरेशन आहे त्यांना पैसे कमवणं तर त्यांना इझिली कळेल, पण ते कसा टिकवून ठेवायचा आहे किंवा त्याचा यूज करून आपल्याला किती ग्रो करायचा आहे तो पैसा, ते सुद्धा आपल्याला शिकवलं गेलं पाहिजे. की फायनान्शियल फ्रीडमसाठी खूप पैसा लागतो, तर ते खरं आहे का? नाही, नाही. अजिबात नाही. फायनान्शियल फ्रीडमसाठी जास्त पैसे नाही लागत. सगळ्यात आधी तर तुम्ही लक्षात ठेवून द्या, की तुम्ही 1000 पासून सुद्धा इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. पण बेसिक आहे तुम्हाला हे 4 पिलर्सवरती काम करायचं आहे. फर्स्ट आहे तुमचे सेव्हिंग्ज, सेकंड आहे तुमचे इन्व्हेस्टमेंट, थर्ड आहे तुमचं रिस्क प्लॅनिंग. दॅट मीन्स हेल्थ इन्शुरन्स अँड लाईफ इन्शुरन्स. अँड फोर्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट, जे बायका विसरून जातात, दॅट इज रिटायरमेंट प्लॅनिंग. तुम्ही होम बेकर असाल किंवा तुम्ही जॉब करताय, आय स्टील बिलीव्ह की रिटायरमेंटसाठी कॉर्पस जमा करणं गरजेचं आहे. सो हे 4 पिलर्स तुम्ही फुलफिल केले किंवा बिल्ड केले तर आपोआप तुमचं फायनान्शियल जे फ्रीडम आहे त्या टुवर्ड्स तुमची जर्नी आपोआप फुलफिल होऊन जाईल. म्हणजे हे एवढं सोपं आहे? हो, इट्स व्हेरी इझी. एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे की जर वुमन एक फॅमिली म्हणजे मुलं त्यांचं बाकी सगळं व्यवस्थित मॅनेज करू शकतात, तर फायनान्स आणि इन्शुरन्समध्ये ते व्यवस्थित का समजून घेत नाही? ॲक्च्युली कठीण नाही आहे अर्पिता, सिरियसली. जर मला वाटतं की फक्त अवेअरनेस असणं गरजेचं आहे. अदरवाईज जेव्हा अवेअरनेस येईल या गोष्टींचा, आपोआप इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्ज, इन्शुरन्स हे सगळं सोपं वाटायला लागेल. सो जस्ट फॉर लाईक की तुम्हाला फक्त थोड्याशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत बस. एक लास्ट क्वेश्चन की इन्शुरन्स वुमेनसाठी इतकं इम्पॉर्टंट आहे का? ऑफकोर्स इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट लक्षात घ्या की इन्शुरन्स इज अ एक्सपेन्सेस. ठीक आहे. लोक इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट सारखं बघतात, पण नाही, इट्स अन एक्सपेन्सेस. सेकंड आहे की समजा तुमच्यावरती अनएक्सपेक्टेड सिच्युएशन आली, तर तुम्ही तुमचे जे सेव्हिंग्स किंवा तुमचे रिटायरमेंटसाठी जे कॉर्पस जमा केलाय तो न तोडता तुम्ही इन्शुरन्स यूज करून ती जी रिस्क आहे ती तुम्ही मॅनेज करू शकता. So insurance is very important. And last important, Arpita, that maternity म्हणा, कारण विमेन्सच्या आयुष्यात कायम असे काही इन्सिडेंट येतात ज्याच्यात तुम्हाला माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये जायचं, ज्याच्यात आहे मॅटर्निटी, त्याच्यानंतर आहे जे मोतीबिंदूचं ऑपरेशन्स होतात. सो असे काही जे आहेत ते हेल्थ इन्शुरन्समध्येच कव्हर होतात. सो विमेन्सना एनी हाव तुम्हाला ते म्हणजे घेणं मला असं वाटतं की खूप इम्पॉर्टंट आहे. सो अर्पिता, तुला माहिती आहे का की आय-आर-एसमध्ये ऑफकोर्स तू आता 1च वर्ष झालंय तुला. सो आय-आर-एसमध्ये 65% इज अ विमेन इन्व्हेस्टर. का माहिती आहे? कारण दे आर कन्सिस्टंट, दे नो हाऊ टू इन्व्हेस्ट अँड they know how to be invested even the market is low, high, any situation. So I think this is a good sign that women are entering in the investment era. Okay, so IRISA is understanding women's problem, helping them to achieve their financial freedom as well as give them tailor-made solutions. Yeah, correct. So to know more about IRISTA and our services, please contact us. Like, share and subscribe our channel. And also send this information to beautiful and strongest women you know. Thank you.